अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट यामुळे आपल्या राज्यातला सगळा शेतकरी खूप अडचणीत आहे। आणि शेतकऱ्यांनी जो शेतामध्ये पिकवलेला माल असेल, फळबागा असतील, त्याला बाजारभाव कोसळल्यामुळे त्याचा खूप तोटा झालेला, त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे। काही निसर्गाचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे की पाऊस हा पडतोय, पण एकाच दिवसात वर्षात पडेल एवढा पाऊस एका दिवशी पडतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या वडे नाले नद्यांना पूर येतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान हे खूप मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आणि नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांची खूप दिवसाची मागणी ही होती आणि तिन्ही आमची जी महायुती तिन्ही पक्षाच्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार ही आमची घोषणा या जाहीरनाम्यामध्ये होती। आणि त्या संदर्भामध्ये बच्चूभाऊ कडू असतील, त्यांनी पण आंदोलन हे नागपूरमध्ये केलं। महादेवराव जानकर असतील, रवींद्र तुपकर असतील, राजू शेट्टी साहेब असतील, डॉक्टर नवले साहेब असतील, आपले माजी आमदार, आपले सगळीच मंडळी, शेतकरी संघटनेच्या सगळ्या नेत्यांनी जे आंदोलन केलं होतं त्यांच्या संदर्भात काल मुख्यमंत्र्यांची रात्री बैठक झाली। आणि आमच्या जाहीरनाम्यातच होतं की शेतकऱ्याला कर्जमाफी द्यायची, त्याप्रमाणे या सर्व नेत्यांच्या समोर चर्चा झाली आणि या सगळ्या शेतकरी नेत्यांची पण भावना त्यांनी ऐकून आम्ही सगळ्यांनी घेतली। आणि मुख्यमंत्र्यांनी कालच रात्री जाहीर केलं की या संदर्भात एक शासनाची कमिटी ही आपण तयार केली आहे। त्या कमिटीचा अहवाल साधारणतः काय केलं पाहिजे या संदर्भात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये या कमिटीचा अहवाल आपल्या सगळ्यांना प्राप्त होईल। आणि येणाऱ्या 30 जून 2026 रोजी ही कमिटी निर्णय घेऊन निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्याला कर्जमाफीच्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय घेतला जाईल। सरसकट शेतकऱ्यांना असणार आहे का? कारण दादांच्या भाषणात छोट्या शेतकऱ्यांचा देखील उल्लेख आता एक कमिटी निर्माण आपण तयार केलेली आहे। मी ह्या कमिटीचा अहवाल आपल्या आता अजितदादा पवार साहेबांनी आपल्याला आताच भाषण दिलं, कमिटीचा आपल्याला सगळ्यांना अहवाल येणार आहे आणि त्या कमिटीमध्ये काय केलं पाहिजे, काय कुठलं घेतलं पाहिजे या बाबतीमध्ये आमच्या शासनाचे प्रतिनिधी, शेतकऱ्याचे प्रतिनिधी किंवा कुठला निर्णय घेतल्यानंतर त्यामध्ये माझ्या शेतकऱ्यांचं हित हे ज्यादा होणार आहे। आणि शेवटी कर्जमाफी ही मिळाली पाहिजे, ही शेवटी मोठ्या माणसाला मिळायला पाहिजे। ही कर्जमाफी ही या राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांना, जो शेतकरी शासनाकडे कुठेतरी मोठ्या अपेक्षेने बघतोय आणि त्या गरीब शेतकऱ्याला निश्चित प्रकारे मिळाली पाहिजे। त्यामुळे या बाबतीमध्ये अजून आम्ही कुठलाही भेदभाव केलेला नाही। आजही ते कमिटी आज आपण नेमलेली आहे। दादांनी आता काही गोष्टीमध्ये जरी दादांनी गोष्टी सांगितलेल्या आहेतच, परंतु या बाबतीमध्ये कमिटी या बाबतीमध्ये निर्णय घेईल आणि या राज्यामध्ये जास्तीत जास्त म्हणण्यापेक्षा सर्व शेतकऱ्यांना, गरीब शेतकऱ्यांना याचा निश्चित प्रकारे लाभ या कर्जमाफीचा होईल। खूप मोठा ऐतिहासिक निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्वांनी माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतला, त्याबद्दल या राज्याचा कृषी मंत्री म्हणून या सर्वांचं मी आभार मानतो। 30 जून कुठलंही वर्ष अखेर हे 30 जून महिन्यामध्ये असतं, त्यामुळे 30 जून ही आकडा आपण ठरवली। आपली कमिटी ही साधारणतः आपल्याला अहवालच आपण साधारणतः एप्रिलच्या पहिल्या वीकला येणार आहे, तेव्हा अहवाल वीक आल्यानंतर कुठलंही वर्ष हे 30 जून हे वर्षात बँकेचं हे असतं, त्यामुळे हा 30 जून आपण तारीख ठरवलेली आहे। स्वतः शेतकरी संघटनेचे नेते या सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे सरकार म्हणजे मान्यता शेतकरी नेत्यांची तर मागणी होतीच, तर पण आमच्या सगळ्या तिन्ही पक्षाच्या जाहीरनाम्यातच होतं की माझ्या शेतकरी बांधवाला कुठंतरी न्याय दिला पाहिजे। आणि आपल्या सगळ्यांना माहिती की अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं आपल्याला खूप मोठं नुकसान झालं आणि या शेतकऱ्यांचं नुकसान झालं, शेतकऱ्याला एक उभा केलं पाहिजे, या शेतकऱ्यांना पाठिंबा दिला पाहिजे। यासाठी राज्य सरकारने नुकतंच 32,000 कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि त्याचं पंचनामे, नुकसान भरपाई पंचनामे होऊन बऱ्यापैकी शेतकऱ्यांना तर रक्कम ही शेतकऱ्यांच्या डीबीटी खात्यावरती जमा व्हायला लागलेली आहे। काल बच्चू कडू असतील किंवा महादेव जानकर असतील, राजू शेट्टी असतील, त्यांनी आंदोलन केलं आणि जवळपास 250 पेक्षा जास्त शेतकऱ्यांवरती गुन्हे दाखल झाले। या बाबतीमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत त्या बाबतीमध्ये हे शेवटी शेतकरी आंदोलन कशासाठी करत, त्यांच्या न्याय हक्कासाठी करत होते, या बाबतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री 100% योग्य तो निर्णय घेतील आणि त्या शेतकऱ्यांना न्याय देतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।